इथे इस्राईल शेख पहिला चेंडू टाकला जातो इथे. मात्र या डाबातील म्हणजे पावसानंतर पहिला चेंडू इथे. तिसरा चेंडू ओ सुरेख चेंडू टप्पा पडतोय, थोडासा खाली राहतोय, कट करायचा प्रयत्न. चेंडू विकेट किपर कडे जातोय, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. पुढचा चेंडू गोलंदाज विशाल. अकोट टप्प्याचा चेंडू चेंडूच्या जवळ गेले, स्करकटचा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला वेग अधिक आहे आणि चेंडू सरळ सीमा पार करतो. 4 धाबात चौकार. थोड़ा सा अक्कूट टप्प्याचा चेंडू नीचे दी कहा जा सकता है कि गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका. मिला मौका, लगा चौका. बेहतरीन लाजवाब चौका. बहुत अच्छी गेंद बल्लेबाज के बैट के नीचे से जा रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है. गेंद बिंदी फेंकी जा रही है, गेंद डॉट फेंकी जा रही है और अभी भी रिकॉर्ड स्कोर केवल 14 की योग पर. इनिंग का ये बिल्कुल पहला चल रहा. पहलर की आखिरी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. बॉलर तैयार है इस वक्त. विशाल टू बल्लेबाज स्ट्राइक पर है इस राइड के लिए. इस बार लेफ्ट स्ट्रोक, गेंद हवा में है, नीचे फील्डर, हो सकती है विकेट और ये 6 रन. बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे. बैट के सामने में हुई, हवा में गेंद को उड़ाया, लेकिन कैच आसान सा कैच छूटता हुआ. अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है कैचेस विन मैचेस बोलते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा, दिल टूटा, 6 रन भी लूटा. आगे बढ़ता बस स्कोर. पहले ओव्हर के समाप्ती में दमदार सुरुवात, लाजवाब सुरुवात. बिकी सर झाल्यात 20 धाबा. काय वाटतं किती धाबा बनवल्या जातील इथे? पहिल्या षटकामधून जर बघितलं तर तब्बल 20 धावा आल्यात आणि हा धावांचा ओघ जर असा सुरू राहिला तर 70च्या जवळ नक्कीच पोहोचतील असे अंदाज सध्या तरी दिसत आहेत. आणि कालचा जर दिवस आपण पाहिला तर निश्चितच कालची जी स्पर्धा आपण पाहिली पहिल्या दिवसामध्ये मला वाटतं 70+ धावा मला वाटतं विजयासाठी मला वाटतं पुरेशी आहे म्हणायला काही हरकत नाही इथे. हो, या मैदानावरती तसा 70+ धावा झाल्या तर. बॉलर नेम गौस. क्षण के गौस को गेंदबाजी करने के लिए बुला जा रहा. गौस आएंगे, बैटिंग को गौस है, बॉलिंग. और इस बार ये देखिए गेंद के लाइन से चुके, गेंद जाकर स्टंप से टकरा रही है. हो गई गलती, हो गई गलती. दांडी 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 गुल. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल आपण इथं पाहतोय. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल होता आणि तिथे पाहिलं आपण सरळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या. आता गोलंदाजाचं प्रत्युत्तर दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट येते. रामा कचरे आलाय नवीन फलंदाज. बॅटिंगला आपण पाहतो निश्चितच, परंतु गोलंदाज अजितने इथं फलंदाजी दांडी गोल केली आहे. रामा कचरेसाठी हा चेंडू फ्रंटफुटला जाऊन डिफेन्सिव्ह फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय, विकेट किपर येतोय, अगदी आरामात. तिथं मात्र फिल्डिंग केली गेली आहे. सुंदर गोलंदाजी परफॉर्मन्स पाहतोय इथे. आज निश्चितच समालोचन कक्षामध्ये सन्माननीय तथा आदरणीय संकेतजी नेहरकर सर देखील जोडले गेले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्यांचा नावाचा आवाज बॅट्समन देखील बॅटमधून आवाज करतोय. सरळ चेंडू फेकून दिलाय. फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, लगा शानदार छक्का. मोठे गार केले गंमत मध्ये चल. 6 धाब्यानिशी धावसंख्या उसळी मारतीये. टोटल धावसंख्या आपण पाहतो 26 धाबा. 1 खेळाडू बाद झाला इथे. और फिर चेंडू लॉफ्टेड फटका. काय कमाल, काय धमाल. सीधे बैट से सीधा प्रहार निकलता हुआ 6 रन छक्का मिलेगा इस बार.
पोटेगार थैंक यू डीजे। लगातार दूसरी गेंद पर दूसरा छक्का निकल रहा है। गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा पॉवरफुल छक्का। षटकार जबरदस्त मारला जातो इथे। अखंड टप्प्याचा चेंडू परत फिरकवलाय, पाठवलाय। ये देखिए बल्लेबाज की ताकत, बल्लेबाज की पावर देखिए। इसे कहते इरादा पक्का, दे धक्का। बल्लेबाज ने मारा पावरफुल लगातार तीसरा छक्का। तीन षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली। बंदा है कडक, मारता है बार बार बेधड़क। आक्रामक बैटिंग चल रही है रामा। फिर से इस बार उड़ाया, लगातार चौथी गेंद पर चौथा छक्का निकलता बा। रामा रुकने का नाम नहीं ले रहे। रामा इथं मात्र जबरदस्त बैटिंग करतोय। भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात विकी सर, मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी रामाची पाहिली, रामा ज्या प्रकारची बैटिंग करतोय, हमारे ख्याल से बैट्समैन पवेलियन से पहले से धार लगा कर आए। धार नहीं बल्कि इनकी धुआंधार बैटिंग चल रही है। नक्कीच, कारण पॉवर प्ले होता। पॉवर प्ले मध्ये बघितलंय आपण की दोन्ही बॉलर्स ना बदललं गेले आणि संपूर्णपणाने इथं पाहिलं तर चेंडूचा पिसं काढली गेली आहेत, बॉलची पिसं काढली गेली आहेत आणि वर्चस्व दिसतंय आता मात्र फलंदाजाचं। और पिछले ओवर में जिस तरह की बल्लेबाजी रामा की ओर से हो गई, और निश्चित ही कहा जा सकता पिछले ओवर बॉलर ने, बैट्समैन ने जिस तरह से खेल खेला, वॉशिंग पाउडर निरमा की धुलाई की है वहां पर। दोन्ही षटकांमध्ये धुआंधार बॅटिंग, अफलातून फलंदाजीचा नमुना पेश केला गेलाय। एक बाजूला विकेट आली आहे, रामा कचरे आणि इस्राईल शेख दोन्ही फलंदाज अफलातून फलंदाजी करत असताना पाहतोय। गोलंदाजीला श्रीधरच्या हाती चेंडू दिला गेला। श्रीधर येतो गोलंदाजीला। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील तिसरं षटक टाकतोय श्रीधर, ज्याचा सामना करतोय फलंदाजीला। इथे स्ट्राईकला आपण पाहतोय इस्राईल फलंदाजीला स्ट्राईकला असेल तिथे। अकोट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका मारलाय। चेंडू जातो निश्चितच डीप फाइनल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी बारी का पार करती गेंद। 6 रन छक्का मिळेगा, म्हणजे मागच्या 5व्या चेंडूवर हा 5वा षटकार। विकी सर, सलग धुतलं जात आहे। कुठल्याही गोलंदाजी गय केली जात नाहीये। जो बॉलर येतोय त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय। म्हणजे प्रत्येक गोलंदाजीला इथे मात्र दयामाया दाखवली जात नाही। इथे आक्रमक फलंदाजी आपण इथे पाहतोय। परत अकोट टप्प्याचा चेंडू मागे सरकून मारलाय। मला वाटतं विकेट किपरच्या मागे घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल। डिक्लेअर झोन, धाबा मिळतील 2 आणि या 2 धाबांची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते। बीसीसी फायटर क्रिकेट टीमची धावसंख्या 52 धाबा झाली आहे। जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त अफलातून फलंदाजी। दोन्ही बॅटर त्या ठिकाणी आल्यापासून, पहिल्या बॉल पासून अगदी सेट झाल्यासारखे खेळतायत। सरळ मारलाय चेंडू, बॉलरच्या मागे जातोय। इथे लॉंग ऑनला चेंडू येतोय। परत एक सिंगल धाव घेण्याची संधी येते। एका सिंगल धावांची धावसंख्या मात्र पुढे जाते। टोटल धावसंख्या आपण पाहतो 53 धावा। आज जे शेड्यूल मध्ये मॅचेस होतील ते याप्रमाणे असतील। पहिली मॅच शेड्यूल ब्लास्टर्स शेड्यूल क्रिकेट टीम विरुद्ध बीसीसी फायटर महतपुरी या संघाची मॅच आपण इथं पाहतोय। ओ परत उंच फटका मारलाय, फटका फसलाय। पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि टिपतोय झेल, फलंदाज होतोय फेल। इस बार विकेट आ रही है। आरजे रवि, आरजे रवि। यानंतरची जी मॅच असेल आपण पाहतो केदारेश्वर क्रिकेट संघ लिंबाळा दाऊ विरुद्ध बलसूर
ब्लास्टर बलसूर या संघादरम्यानची मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर तिसरी मॅच असेल न्यू स्टार हट्टा क्रिकेट संघ विरुद्ध जगदंबा युवा सीसी कोणेरी क्रिकेट टीम. त्यानंतर चौथी मॅच नकुलेश्वर क्रिकेट संघ बोरगाव विरुद्ध अष्टविनायक सीसी साखरा या संघादरम्यानची मॅच पाहणार आहोत. मारायचा प्रयत्न इनसाइड एज लागतीये स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चेंडू जातोय. अगदी जसा स्ट्रोक खेळला तसा धावलाय आणि आरामात सिंगल धाव तिथे घेतली जाईल. एका सिंगल धाबेची धावसंख्या आपण पाहतो 54 धावा. तब्बल 54 धावा इथे जर बघितलं गेलं आणि एकूण 8 पारितोषिक असणारी स्पर्धा क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो. इथे टोटल 8 पारितोषिक असणारी स्पर्धा. अकूट टप्प्याचा चेंडू बॉलवर पटका खेळायचा प्रयत्न ऑप्शनचे खूपच लांब गेलाय. पंचांच्या हा समांतर धाबा मिळतील. अवांतर एका धाब्याची भर वाढती धाव संख्या 55 कॅन्सल. पंच निर्णय माघारी घेतायत. वाईट नाहीये, वाईट नाही म्हणून कळवला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर नंतर 54 रन 2 गडी बाद असताना धावपलकावरती दिसत आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेवीरसाठी कूलर. सध्या उन्हाळ्याचे गरमीचे दिवस आहेत आणि गरमीमध्ये कूलर अत्यंत महत्वपूर्ण मानला जाईल आणि हा कूलर दिलाय श्री गिरीश अण्णा येळेकर यांच्या मार्फत दिला गेला. येळेकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर औसा यांच्या माध्यमातून दिलं गेलं. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाला सायकल. सध्या फिटनेस महत्वाचा आणि फिटनेस साठी सायकल देखील महत्वाचं. सायकलिंग करणं महत्वाचं आहे आणि ही सायकल दिली गेली शाहू काटे उद्योजक साहेबांकडून. उत्कृष्ट गोलंदाजाला महेश कोल्हाळे शांताई पाईप एजन्सी औसा यांच्या वतीने सायकल दिली गेली आहे. या ओव्हर्स मध्ये फक्त 10 रन्स त्या ठिकाणी बघायला मिळाले मागच्या ओव्हर्स मध्ये आणि आता या ओव्हरची सुरुवात होईल. ओ इथं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मारायचा प्रयत्न. ओ जबरदस्त कॅच. व्हॉट अ नाईस कॅच. मागा चूक झाली होती, आता चूक झाली नाही. जबरदस्त कॅच तिथं क्षेत्ररक्षक पकडतोय. आता कुणाचं नाव आला बाबूराव. आता आला बाबूराव. आपले डीजे वाले म्हणतात की आला बाबूराव, परंतु बॅटिंग वाले म्हणतात सद्दाम आलाय. बॅटिंगला सद्दाम येतोय बॅटिंगसाठी तिथे आणि ही तिसरा धक्का तिसरा हाताला लागलाय 54 धावसंख्येवर. सद्दामसाठी फुलटॉस चेंडू लॉफ्टेड फटका मारलाय. लागोपाठ दुसरी विकेट इथे येते. दुसरी कॅच लागोपाठ तिथं पकडली गेली आहे. क्षेत्ररक्षक पहिल्यांदा लॉंग ऑनला कॅच, त्यानंतर मिड विकेटला कॅच इथं पकडली जाते. शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. सायस फलंदाजीला आलाय. नवीन फलंदाज लागोपाठ 2 विकेट घेतल्या. हॅट्रिकची सुवर्ण संधी. बघूया काय करतोय. ओ सुरेख चेंडू टाकला. इथं मात्र हलकीशी अपील. कधी कधी विकेट कीपर हा टॉपीस करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच मुक्त की विकेट लेना चाहते हैं वहां पर, लेकिन हम पर चतुर है, चालाक है. बिल्कुल उन्होंने कहा कि गेंद और बल्ले का संपर्क ही नहीं तो आउट देने का सवाल ही नहीं वहां पर. 54 वरती 4. ओ आडवा टोला, आडवा टोला. चेंडू पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतो. 6 धाबा षटकार. पण त्यात आहे वजन. धाबा मिळतील अर्धा डझन. साठ धाबा झालाय. 4 खेळाडू बाद झाले इथे. पुन्हा टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय. हलक्या त्याने गॅप मध्ये पुश केलं गेलंय. सिंगल धाव आरामात घेतली जाईल. एका सिंगल धाबेची धावसंख्या आपण पाहतो 61 रन. लॉस ऑफ 4 विकेट. फलंदाजाकडून मॅच्युरिटी दाखवली जाते. याच्या अगोदरच्या बॉल वरती मोठा षटकार आला होता. यानंतर मात्र त्याने सावध खेळ केला. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी बॉलला ढकल आणि सिंगल घेऊन आरामात नॉन स्ट्राईक वरती जाऊन थांबलाय.
तेज बार मारने की कोशिश में गेंद आ रही है, बिल्कुल बिरवी के क्षेत्र में गेंद आ रही है। जब तक कि फील्डर अपील करते हैं 1 रन के साथ 4 ओव्हर का खेळ बिल्कुल पूरा हो चुका आहे। 4 षटकाचा खेळ संपलाय। 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या इथे पाहतोय। टोटल धावसंख्या 62 रन 62 धावा झाल्या तिथे। यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो दो पैग लगाए तो मन में गुल खिलते हैं। परत एकदा श्रीधरवरती विश्वास दाखवला जातोय। इथे जर बघितलं तर आपण धावांवरती कुठे ना कुठे पॉवर प्लेच्या नंतर ज्या धावांचा ओघ होता तो आता थांबलाय। यावेळेस चांगला फटका येतोय, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, खणखणीत दणदणीत चौकार। कैश चाहिए मुझे, कैश चाहिए। ओव्हरची सुरुवात जर अशी झाली असेल तर मात्र यानंतर पुढे काय होईल, पुढे देखील असाच धावांचा ओघ सुरू जाईल। आपण म्हटलं होतं की 70+ धावा या मैदानावरती एक विजयाची गॅरंटी तर देऊ शकत नाहीत, परंतु तिथे फाईट होऊ शकते। एक चांगली धावसंख्या त्याला आपण म्हणू शकतो, तिथपर्यंत तरी मजल मारली जाते। अजय काही करू शकणार नाही, कारण चेंडू फार वेगात, वेगवान आउटफील्ड मिळवून देते 4 धावा, सलगचा दुसरा। हे तुझ्यासारखी भाग माझ्या फिरणारी डझन डझन, हे तुझ्यासारखी भाग माझ्या फिरणारी डझन डझन। जशी पहिली इनिंग संपेल तसा पुढच्या सामन्याचा टॉस होईल। तयार राहायचंय केदारेश्वर क्रिकेट संघ लिंबाळा आणि बलसूर ब्लास्टर बलसूर संघाचे कर्णधार। जसा या पहिला इनिंगचा शेवटचा बॉल टाकला जाईल लगेचच टॉस होणार आहे। दोन्ही टीमच्या कॅप्टननी इथे येऊन थांबायचंय। म्हणजे बरसूल क्रिकेट संघ आणि लिंबाळा क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, जसे 5 षटक झाल्यानंतर तुम्ही टॉस बॉक्स कडे लगेच जायचं तिथे। हो, उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक धावतो, विकेट किपर चेंडूवर 1 धाव तर घेतली जाईल। पाहूया 1 2 3 4 4 फिल्डर आले, परंतु 2 तरी धाव घेण्यासाठी रोखू शकले नाही। 2 धावांची धावसंख्या आपण पाहतो, टोटल 72 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल। या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज जा। ओहो, सुरेख चेंडू, परंतु मारण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातो। इनसाइड एज बॅटची लागतीये विकेट किपरच्या मागे, म्हणजे थर्डमॅनला चांगली फिल्डिंग तिथे केली जाते। दरम्यान धाव या चेंडूवर काय येणार नाही, चांगली फिल्डिंग तिथे होतीये। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग केली जाईल। इथे पायाकडे टाकला, याला मात्र फ्लिक्सचा फटका मारलाय। चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहतोय। फक्त एकच धाव बनवली जाईल, एका सिंगल धाबांची धावसंख्या इथं पोहोचते ती 71 धाबा, मला 73 धाबा। 5 ओव्हर नंतर 73 गडी बाद झाले 4। इथे जर बघितलं तर पहिलं नाणेफेक जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय शेड्यूल ब्लास्टर्सने घेतला होता आणि धावा थोड्याशा जास्ती या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात। दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली आहे। सलामीच्या बॅटर कडून चांगलं प्रदर्शन झालंय। आता शेवटचे 6 बॉल हाणामारीच्या षटकामध्ये काय मारामारी होतीये आपल्याला बघायचंय। हाणामारी होणार का बॅट्समन कडून मारामारी केली जाणार बघावं लागेल तिथे। आणि निश्चितच
70+ तर धाबा आहेत आतापर्यंत झाले 73 धाबा. गोलंदाजीला आपण पाहतो शुभचं षटक घेऊन बॉलिंग साठी आलाय तिथे अमर आलाय गोलंदाजीला राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो, ज्याचा सामना करतो. फलंदाजीला स्ट्राईकला असेल बॅट्समन उदय. आणि हो यस, मारामारी हाणामारी पहिल्या बॉल पासून सुरू. चौकार, वन बाउन्स, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. आणि इथं मात्र चौकार मारला गेलाय. 4 धाब्यांशी धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 7 पे 7, डबल 7, 77 रन. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर आती गेंद मेरे विकेट पे जोर से मारा जाता बा. जब तक ये फील्डर फील करते फिर भी एक रन लेने की कोशिश, दूसरे की विकेट रन लेने की कोशिश पे विकेट आ रही है इस वक्त. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि आत्मसमर्पण दुसऱ्या बॅट्समन कडून तिकडे झालंय. विकेट येते. स्ट्राईक जितकी इनफॉर्म बॅटर कडे राहील तितकं संघाला फायदा होईल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्वतःची विकेट देखील समर्पित केली गेली आहे. 5वा धक्का लागतोय. धावसंख्या पुढे सरकत असताना 78 धावा उर्वरित बॅटिंगला आलाय तिथे परत नाव असेल त्याचं भरत. नो स्ट्रायकरला याच पात्र सरळ उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर आरामात झेल टिपतोय. फलंदाजी तर बाद होईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. माझ्या काळजात आहे तुझ्या प्रेमाची खून. तू नसताना माझ्या जवळ मला येते तुझी आठवण. यानंतरची मॅच जी असेल केदारेश्वर लिंबाळा क्रिकेट टीम आणि बलसूर क्रिकेट संघ बलसूर ब्रॅस्टर बलसूर या संघाच्या कॅप्टनना विनंती असेल लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क गरज येते. काय कमबॅक राहिलंय बॉलर कडून. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर विकेट घेतोय. हाणामारीच्या षटकामध्ये ज्यावेळेस काहीच हवेमध्ये फटके देखील जोखीम घेतली जाते आणि त्याचाच फायदा इथे बॉलरला मिळतोय. विकेट येते. चलेंगे इस बात देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार होंगे. इस बीच राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे. गेंदबाजी करने के लिए तैयार है. 78 रन बने हैं इस वक्त. आखिरी अच्छी गेंद ओवर पिच गेंद ऑन ड्राइव लगाया जाता बा. अलॉन्ग द कारपेट स्ट्रोक निकल रहा है लेकिन फील्डर भी बिल्कुल चतुर है, चालाक है. 1 रन मिलता बा और रन आउट शायद हो गए. वहां पर आउट हो रहे खिलाड़ी. हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग समजा जोरात लई जोरात रंगत आलो या. झालंय झिंग 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 झिंगाट मॅचेस चाललाय तिथे. सर्वेकडे चर्चा चालली आहे स्पर्धेची, कारण स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा स्वाभिमानाची. काय म्हणाल विकी सर या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरेच दिवस झालं वाट पाहत होतो. कधी एकदा ही स्पर्धा सुरू होतीये, कधी एकदा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतोय. गाववाईच्या सामने त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत, कारण महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या कान्या कोपऱ्यातून संघ या ठिकाणी दाखल होतात आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती अगोदरच जाऊन पोहोचली आहे. निश्चितच स्पर्धा दर्जेदार आहे. नियोजन आयोजन बद्दल देखील निश्चितच या स्पर्धेची चर्चा नेहमीच केली जाते. प्रत्येक कामाचं मॅनेजमेंट अगोदरपासून केलं जातं इथे. अगदी कालच सांगितलं गेलं की 10 जानेवारीपासून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुरुवात झालेली होती. डिक्लेरेशन झोन 2 मिळतील त्या ठिकाणी धावा. 6 ओव्हरचा खेळ आहे, अर्थात पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालाय. 82 धावा तब्बल बनवल्या गेल्या. 83 धावांचं टार्गेट उभा केलं गेलंय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीमने उतरायचंय आणि बॅट्समनने लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. मैदानामध्ये लिंबाळा क्रिकेट टीम आणि बलसूर क्रिकेट टीम जर आले असतील तर कृपया तुम्ही ताबडतोब माझ्या आवाजाची वाट न पाहता स्टेजकडे यायचं टॉस बॉक्स जवळ. चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे लवकरात लवकर या इथे.
टॉस करता यायचंय बलसूर आणि त्याचसोबत दाऊ लिंबाळाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस करता या. तिथे टॉस बॉक्स पासे आमचे आयोजक त्या ठिकाणी आपले वेट करतायत, थांबलेत, लवकर यायचंय. मला वाटतं दोन्ही संघाची जर उपस्थिती मैदानामध्ये लाभली असेल तर ताबडतोब त्यांनी ग्राउंडकडे यायचं इथे आणि निश्चित टॉस बॉक्स जो आहे तिथे आपण आपली उपस्थिती कळवायची आहे इथे. चला फिल्डिंग लावून घ्या. महत्पुरी अ, 83 मला वाटतं विजयासाठी 83 धावाचं टार्गेट दिलं गेलंय आणि 83 धावाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल इथं आपण पाहणार आहोत. फलंदाज शेड्यूल ब्लास्टर्स क्रिकेट संघाकडून बिगी सर नावामध्ये ब्लास्ट आहे. ब्लास्टर्स म्हणजे ब्लास्ट धमाका करणे. फलंदाजाने जर धमाका केला तर मॅच जिंकू शकतील ते. नक्कीच फारच ठिकाणी खेळण्याचा अनुभव आहे. शेड्यूल ब्लास्टर गाववाईज जिथं जिथं टुर्नामेंट होते तिथं तिथं जाऊन हा संघ आपल्या खेळाचं कौशल्य दाखवत असतो. आज देखील आता मात्र त्यांनी अगोदरच मनामध्ये विचार करूनच नाणेफेक ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस निर्णय घेतला होता की ते चेस करतील. आता ती वेळ आलेली आहे. चला बॅट्समन लवकर मैदानात या. शेड्यूल ब्लास्टर हॅलो चेक. ओके थँक्यू. नरसिंह चषक 2026चा दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण पाहत असताना तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग माझ्या काळजावर घातीला या घाव. या डायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव. या चला सलामीचे आघाडीवीर मैदानात येताना आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी तब्बल 83 धावाचं आव्हान. अगर मैच को जीतना है तो 83 रन का टारगेट दिया जा रहा है. लगभग मेरे ख्याल से आरंभिक बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पे है. श्रीधर आणि ईश्वर त्या ठिकाणी या डावाची सुरुवात करतील. दुसऱ्या डावाची सुरुवात त्या ठिकाणी करतील. 83 धावा काढायच्यात म्हणजे पहिल्या प्रत्येक षटका पाठीमागे जर बघितलं तर ईश्वर आणि श्रीधरची जोडी आपण मैदानात पाहतोय इथे. निश्चितच इथं आपण पाहतोय ईश्वर आणि श्रीधरची जोडी इथं पाहतोय आपण. पहिला चेंडू इथं मात्र पोललेन टाकला गेला. सरळ मारायचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातोय विकेट किपर कडे. किशोर देशमुख साहेब म्हणताय तिथे 151 रुपयाचं पारितोषिक मानी चेस केली तर म्हणजे विजयी संघाला 151 रुपयाचं पारितोषिक दिले झाले ते. मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातोय 2 धावाच्या घोषांकित क्षेत्रामध्ये आणि त्यांचं एक वाक्य आहे आज रोख उद्या उधार म्हणजे रोख पैसे दिले त्यांच्याकडून इथे.
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय इथे ओरपीस टाकलाय. हेरी कॅप्टनचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जाऊन झाडावर आदळतोय. इथे सिंगल धाव बनवली जाईल. एका सिंगल धाबांची धावसंख्या आपण पाहतो फक्त 3 धाबा. गोलंदाजी टीमला नशिबाची साथ लाभते. त्या ठिकाणी झाड आडवं होता, म्हणजे 12 फिल्डरचं काम झाडाने केलं असं म्हणावं लागेल. सर म्हणतायत की तसं बघायला गेलं तर झाड जर फिल्डर समजलं तर 14-15 फिल्डर आहेत. हवेत फार उंच. हो बसलीये आणि शेवटी क्षेत्ररक्षकाच्या जीवात जीव आला. जसा हातात बॉल आला त्यावेळेस जीवात जीव आला. फलंदाज बाद. आणि इस्रायलने एका हातात चमत्कारिक कॅच पकड़ली. एक हाथ में जब कैच होता है बिल्कुल उसे बाबा का चमत्कार कहते हैं. चमत्कार को ही दुनिया नमस्कार कहती है. चमत्कारिक कैच, जबरदस्त कैच. त्याला देखील विश्वास बसला नाही की काय झेल आपण पकडलाय, कारण तो फार पुढे निघून गेला होता. चेंडू पाठीमागे येत होता आणि शेवटच्या क्षणी हात लागला, हातामध्ये बॉल बसला आणि त्याच्या जीवात जीव आला. पहिली विकेट 3 या धावसंख्येवरती. शटल ब्लास्टर क्रिकेट संघाला मात्र गोलंदाजाकडून ब्लास्ट करताना आपण पाहतोय इथे पहिला झटका लागलाय, पहिला धक्का लागतोय. इथे नवीन फलंदाज आलाय बॅटिंग साठी. इथे अजय लोंढे बॅटिंग साठी येतोय. अजय लोंढेच्या मला वाटतं अजयने मारलाय फटका, चेंडू बॉलरच्या मागे जातोय. दरम्यान सिंगल धाव आरामात घेतली जाईल. एका सिंगल धाबांची धावसंख्या पुढे जाते 4 धाबा. 4 रन 4 रन बने हैं इस वक्त. परत मारलाय चेंडू, हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर अगदी आरामात खाली येतोय. जबरदस्त कॅच तिथं पकडली गेली. चांगली कॅच तिथं पकडतोय फिल्डर. सद्दामने कॅच पकडली तिथे. सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर स्वस्तात बाद झालेत. 1 ओव्हर नंतर 4 धावा आणि 2 विकेट. सुरुवात नक्कीच थोडीशी डळमळीत होत असताना इथे शेड्यूल ब्लास्टर्स कडून धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 4 धाबा झाले, 2 खेळाडू बाद झाले. आणि इथं मात्र निश्चितच पाहतोय आपण यानंतरची जी मॅच लिंबाळा क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि बलसूर क्रिकेट संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे लवकरात लवकर आपली उपस्थिती कॉमेंट्री बॉक्सेस कळवायची आहे. ते चला वेळ घेऊ नका, ओव्हर सुरू करा. इस्रायलचा हा चेंडू निश्चितच बॅटची इनसाइड एज लागते, विकेट किपरच्या मागे जातोय. एक सर्वांना नम्रतेची विनंती की या स्पर्धेमध्ये तुमच्या इंडिव्हिज्युअल बक्षिसाची घोषणा केली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला जे बक्षीस द्यायचे आहेत तुम्ही स्वतः जाऊन देऊ शकता तिथे, पण माईकवर इथं सांगितलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू टाकला जाईल. इथे ऑप्शनच्या बाहेर जातोय, दुरून मारायचा प्रयत्न, थोड़ा सा दूर से खेलने की कोशिश में बल्ले का एज लगा वहां पर और इस वक्त अजय लोंढे को वापस लौटना पड़ेगा वहां पे. बस चलिए मुकाबले में रोमांचक मोड़ आता हुआ, क्योंकि पूरी तरीके से गेंदबाजी करने वाली टीम ने जकड़ के रखा है. बल्लेबाजों को लगातार विकेटों का पतन हो रहा है. जिस प्रकार से उन्होंने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था, चेस करने का मन बना लिया था, लेकिन यहाँ पर पूरी तरीके से महत्वपूर्ण इस टीम ने इस मुकाबले में जकड़ के रखा है. या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली, टोटल धावसंख्या इथे निश्चितच मॅच मग आपण सांगितल्याप्रमाणे मी की सर सकाळचा कालचा जो अनुभव आपण सांगितला होता
83 धावा म्हणल्या तर थोडंसं मजबूत टार्गेट बनलं जाईल आणि त्याचा पाठलाग करताना इथं मात्र निश्चितच धाव कोसळताना आपण पाहतो इथे. इथे सुरुवात चांगली पाहिजे. तुम्हाला इतका मोठा स्कोर जर चेस करायचा तर सुरुवात चांगली पाहिजे आणि जे पॉवर प्ले आहे त्याच्यामध्ये 30+ 35+ जर स्कोर झाला तर त्या धावा चेस होऊ शकतात, हे देखील आपण पाहिलंय. परंतु इथे सुरुवात खराब, 3 विकेट होत आहेत. मी पुन्हा विनंती करतो की या ठिकाणी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्राइज डिक्लेअर केली जाणार नाहीत याची नोंद घ्यायची. कोणी आमच्याकडे सांगायचं नाही की हा बक्षीस लावा, ते पुकारलं जाणार नाही याची नोंद घ्यायची येते. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला इथे मात्र कॅच कुणी पकडली आहे जरा नाव सांगा. अलीमने कॅच पकडली तिथे. अलीम जिन्होंने कॅच को पकडा. एकापाठ एक फलंदाज बॅटिंगला येत आहेत आणि लगेच परत जात आहेत, म्हणजे थोडीशी घाई म्हणावं लागेल, अति घाई या ठिकाणी केली जाते. आणि जे लोक इथं मैदानाच्या ग्राउंडच्या बाजूला बसलेत त्यांना जर मॅट हवे असतील तर इथं घेऊन जायचेत. आपण तुम्हाला बसण्यासाठी मॅट अवेलेबल आहेत, कृपया ते घेऊन जायचे तिथे येऊन. सर धावपलकावरती जर बघितलं तर 4 रन आणि 4 विकेट, जवळजवळ फुटबॉलचा स्कोर त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आपण पाहतोय लिंबाळा क्रिकेट टीम आणि बलसूर क्रिकेट संघ तुम्हाला शेवटचा कॉल आहे. तुम्ही लवकरात लवकर टॉस साठी येणे बंधनकारक असेल इथे. या स्पर्धेतले पहिले हॅट्रिक बघायला मिळू शकते का? कारण सलग 2 विकेट त्या ठिकाणी आल्यात आणि आता हॅट्रिक बॉल लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 रन वरती 4 विकेट देखील आल्यात. पुढचं चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होतं, सरळ मारला चेंडू. विकी सर, जर आपण स्कोर पाहिला तर ही मॅच क्रिकेटची नाही तर आपल्याला फुटबॉलची, हॉकीची मॅच वाटतेय, बास्केटबॉलची मॅच वाटतेय, कारण स्कोर 4-4 झालाय तिथे. आणि इथे मात्र निश्चितच षटकाची समाप्ती होतीये. निश्चितच मला वाटतं 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांतर 4 खेळाडू बाद झाले आणि धाबा फक्त 4 झालेत. पुन्हा विनंती करतोय लिंबाळा क्रिकेट टीम आणि बलसूर क्रिकेट टीम दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय. आज काय गणित बिघडलंय शेड्यूल ब्लास्टरचं काही कळायला मार्ग नाहीये. कारण चांगला संघ आहे, कित्येक सामने खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे, कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आज मात्र निराशाजनक कामगिरी. माझ्या मते बॅटिंग टीमचं शेड्यूल बिघडलं म्हणावं लागेल. बॅटिंग टीमचं थोडंसं आवाज कमी करा माईकचा, या माईकचा. बॅटिंग टीमचं थोडंसं शेड्यूल बिघडलं म्हणावं लागेल. नक्कीच शेड्यूल बिघडलंय, कारण समोरून जो भेदक मारा झालाय, ज्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय आणि इथे देखील उभा राहतोय चेंडू. 5वा गडी देखील बघता बघता पविलियन कडे पाठवला जातोय. अजून एक विकेटचं पतन होत आहे आणि शेड्यूल ब्लास्टर आता मात्र पूर्णपणाने शरणागती पत्करते की काय असं वाटायला लागलंय. या मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाज येत आहेत आणि हजेरी लावत आहेत आणि परत जात आहे तिथे, और बल्लेबाज आ रहे हैं और हजेरी लगाकर वापिस चले जा रहे हैं. एक के बाद एक धक्के यहाँ पर लग रहे हैं और निश्चित ही विकेट जाने के बाद 4 रन पे 5 विकेट, यानी कि आज के दिन तक यानी कि जितने भी मैचेस इस मैदान में हो चुके हैं इनमें से सबसे लोएस्ट स्कोर इस वक्त नजर आ रहा है. नक्कीच शेड्यूल ब्लास्टर कडून ही अपेक्षा आपण करत नाही, परंतु आज गणित बिघडलंय फार. मला वाटतं की त्यांना फार आता पुन्हा तयारी करावी लागेल, पुन्हा नव्यानं उभारी घ्यावी लागेल, सरावामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि पुन्हा मैदान. चला गोलंदाजीला आपण पाहतोय या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग केलं जातोय आलिम एसके साहब गेंदबाजी कसके कर रहे हैं मिस्टर आलिम बॉलिंग करने के लिए.
एसटी की गेंदबाज भी है, बिल्कुल बल्लेबाज ने आसमान में ऊंचा खेला, नीचे खिलाड़ी है बिल्कुल सद्दाम। सद्दाम के हाथ से कैच छूट रहा है, फिर भी बल्लेबाजों ने 1 रन दौड़ा है। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 6 पे 5 विकेट चले जा रहा है। चला पुढचा सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. बलसूर आणि दाऊ लिंबाळेचे कॅप्टन, शेवटचा कॉल आहे. बराच वेळ झाला आम्ही कॉल देतोय. कॅप्टन या ठिकाणी येत नाहीत, लवकर यायचंय. टॉस त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. याच पात्र क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका मारलाय. चेंडू वेगात जातो, परंतु सद्दाम चेंडू येतोय. फक्त एकच धाव घेतली जाईल. एकच सिंगल धावणीची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे. टोटल धावसंख्या 7, लॉस ऑफ 5 विकेट्स. इथे आता शेड्यूल ब्लास्टरला एखादा दैवी चमत्कारच, एखाद्याच्या अंगात कांतारा घुसला तरच सामना इथे जिंकू शकतील ते. ओहो, उडवलाय, पाठवलाय. तुम्ही सांगितलं की दैवी चमत्कार करावा लागेल आणि त्याचा प्रत्यय येतोय. इथं मात्र षटकार मारला गेलाय. चेंडू पॅटीच्या मधोमध घेऊन ताकद लावली गेली, उचलून मारलाय, फेकून मारलाय, सरळ चेंडू सीमा पार. 6 धावा, षटकार येतो इथे. थँक्यू डीजे. परत मारायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरकडे जातो. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाबा झालेत. 3-13 काम बिगाड़ा. यहाँ पर बल्लेबाजी का काम तो बिगड़ चुका है इस वक्त. इथं मात्र निश्चितच गोलंदाजीला आपण पाहतोय. नवीन षटक घेऊन बॉलिंग साठी आलाय तिथे इस्रायलचं वैयक्तिक मला वाटतं 2रं आणि संघाकडून धावातील हे 4थं षटक टाकलं जातं इथे. आडवा टोला सरळ चेंडू पाठवले. 6 धावेसाठी षटकार येतो इथे. इथं मात्र निश्चितच षटकार मारला गेलाय. फलंदाज दावकुरा फलंदाजाकडून मात्र षटकार चढवलं गेलंय. आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो. विकेट किपरकडे निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. नरसिंह चषक क्रिकेट स्पर्धा 2026 सीझन 5वं आणि 5व्या सीझन मधील मला वाटतं दूसरी शाम चल रही है और दूसरी शाम का ये मैच पहला चल रहा है इस वक्त. आणि महत्पुरी संघ, काय महत्वाची कामगिरी, जबरदस्त खेळ इथे महत्पुरी संघाकडून आतापर्यंत आपण बघितलाय. गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, चारोखाने शेड्यूल ब्लास्टरला चित केलंय. इथं धावसंख्या झाली ती 21 धावा. 5 खेळाडू बाद झाले. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग केली जाईल इथे. सरळ परत उचलून मारलाय फटका. चेंडू स्क्वेअर लेगला जाईल. अगदी आरामात फक्त एक धाव जिथे बनवली जातीये. एका धाबेची धावसंख्या मात्र आपण पाहतोय. ना तेरी ना मेरी. इस वक्त स्कोरबोर्ड पे है डबल दुर्री. बावीस धावा. 5 खेळाडू बाद झाले. फटका परत उचलून मारलाय. मिडविकेटला चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक सद्दाम चेंडूवर येतोय. चांगली फेकी मला वाटतं विकेट किपरच्या बाजूने करण्याचा प्रयत्न होतोय. फक्त एकाच धावेवर तिथे समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या 23 झाली इथे. अजूनही मॅच जिंकायची असेल तर 13 चेंडू मध्ये तब्बल 68-60 धावा करायच्या आहेत. मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट किपरकडे. दरम्यान निर्धाव चेंडू टाकला गेला इथे.
मला वाटतं दोन्ही संघाचे जर कॅप्टन आले असतील तर कृपया पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचंय आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे जसं टॉस होईल एकच संघ इथं आलाय दुसरा संघ येतोय आणि इथे मात्र पंच कळवत आहेत की व्हाईट बॉल असेल एका सिंगल धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 24 धाबा आणि निश्चितच प्रत्येक संघाला एक विनंती की जसा टॉस होतो त्यानंतर तुम्ही स्कोरला येऊन ताबडतोब भेटायचंय आणि तुमच्या खेळाडूंची यादी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची इथे प्लेयरचे नावं मोबाईल नंबर हे कंपल्सरी लागतील आणि याच्यानंतरच्या मॅचचा टॉस तिथे झालाय आणि या टॉसचा बॉस मात्र बलसूर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन इथे यायचे ताबडतोब दोन्ही संघाचे कॅप्टन बलसूर संघ आणि लिंबाळा दाऊ क्रिकेट संघाचे कॅप्टन दोघांनी यायचे इथे चला प्लेयरची मोबाईल नंबर नावे इथं हवे आहेत लवकर या उशीर झालाय चौकार येतोय परंतु आते आते देर हो गई कारण 10 चेंडू आणि तब्बल 55 धावांची आवश्यकता प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल यावेळेस दिशा भटकत असताना लेग स्टंप सोडणारा चेंडू पंच म्हणतायत वाईड असेल अवांतर धाव धावपलकावरती जोडली जाईल एकूण 29 धावा 5 गडी बाद असताना षटक क्रमांक 5वं त्या ठिकाणी टाकलं जात आहे इनसाइड आउट मारायचं होतं एकीकडे चेंडू जातो एकीकडे आणि तिथे मात्र चूक झाली आहे झेल सुटतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय चौकार येत असताना आहे तुझ्या प्रेमाची खून तू नसताना माझ्या जवळ मला येते तुझी आठवण चला पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू वेगात टाकायचा प्रयत्न चेंडू लेगस्टमच्या बाहेर जातो पंच व्हाईट बॉल कळवत आहेत पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातोय धावसंख्या मात्र पोहोचली ती 34 धावा 5 गडी बाद 34 ऑन लॉस ऑफ 5 विकेट्स चला बलसूर क्रिकेट संघाचे कॅप्टन सर्व खेळाडूची मोबाईल नंबर नावे इथे पाठवायची आहेत आणि मला वाटतं दुसरा जो संघ आहे लिंबाळा क्रिकेट टीम त्यांची लिस्ट आहे सर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली अगदी शेवटच्या क्षणी प्रेझन्स ऑफ माइंड बघायला मिळालं चेंडू आतमध्ये ढकलला म्हणून वाचला अन्यथा हा देखील चौकार आला असता या ओव्हर्स मध्ये नक्कीच काही अंशी धावा आल्यात कारण जर बघितलं तर 2 चौकार आलेत काही वाईड देखील बघायला मिळालेत इथे काय पाहतो आपण ओव्हर संपत्ती आहे 5 ओव्हर नंतर 35 धावा 5 गडी बाद लिंबाळा क्रिकेट टीम तुम्हाला देखील विनंती की तुम्ही देखील सर्व खेळाडूंचे मोबाईल नंबर नावे देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं इथे लवकर या वेळ करू नका गॉस या ठिकाणी मी पुन्हा विनंती करतो लिंबाळा क्रिकेट टीम दाऊ कॅप्टनने इथे यायचं लवकर या लवकर तिथे जर बघितलं आपण तर पूर्णपणे एकतर्फी सामना या ठिकाणी करून ठेवलाय आता औपचारिक गोष्टी या सामन्यामध्ये बाकी आहेत काही चेंडू टाकले जाणं शिल्लक आहे आणि बॅट्समन इथे प्रयत्न करेल की काही फटके तो खेळत असताना चेंडू अडवला जातोय चषक 2026 तिथे जर बघितलं आपण यस डॉट बॉल येतोय कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही कारण
पूर्ण आता जे व्हायचं ते होऊन गेलंय. सरळ मारलाय चेंडू. इथे मात्र जातो लिंबाळा क्रिकेट टीम. तुम्ही ताबडतोब इकडे यायचंय. कुठे आहेत लिंबाळा टीम? केदारेश्वर क्रिकेट संघ लिंबाळा, तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर यायचं इथे, त्याशिवाय मॅच चालू होणार नाही. सर्व खेळाडूंची मोबाईल नंबर आवश्यकता असेल, गरज असेल, लवकर पाठवायचं इथे. वेगात टाकला चेंडू, मारायचा प्रयत्न, बॅटच्या खालून जातो चेंडू विकेट कीपर कडे. नरसिंह चषक क्रिकेट टूर्नामेंट का ये लगभग 5वां सीजन है और ये यादगार टूर्नामेंट, जबरदस्त टूर्नामेंट, और जिस टूर्नामेंट का इंतजार सभी प्लेयर्स के लिए होता है वो बिल्कुल टूर्नामेंट शुरू हो चुकी है कल से वहां पे. नक्कीच जसा सामना सुरू होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये एक हिंदी आवाज, आपल्या परिचयाचा आवाज, अर्थात संकेत नेहरकर सर या ठिकाणी जोडतील आपल्यासोबत. स्वागत आहे सर आपलं. धन्यवाद राजपूत सर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक.